हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेतूज डायरी। तर हा व्हिडिओ आहे सायन्स सेंटरचा, जो आपल्या मुंबईमध्ये आहे। याचा ॲड्रेस आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता। आणि हे जरा झूम करून जर तुम्हाला इथे तिकीट वगैरे बघायचे असेल तर त्या इथे बघू शकता। काही चेंजेस असतील तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते कळू शकतात। आम्ही तिकीट काढेपर्यंत मुलं इथे सगळं अशी खेळत होती। तर इथे सगळेजण आम्ही वेगवेगळं म्हणजे करून बघत होतो, असं काय काय आहेत ॲक्टिव्हिटी इथे। आणि त्याचं इन डिटेलमध्ये पण त्यांनी तिथे लिहून ठेवलेलं आहे, ते तुम्ही रीड करून आपण ते करू शकतो। तर आम्ही गेलो होतो मे महिन्याच्या सुट्टीमध्ये। इथे सारांश बघा काय करत आहे, आणि इथे बाकीचे आहेत ते सगळे स्वराचे स्कूल फ्रेंड्स आहेत। तर आम्ही असे सगळे एकत्र गेलो होतो तिथे, कारण लहान मुलांना खूप इंटरेस्टिंग आहे ते बघण्यासाठी, आणि खूप लर्निंग आहे, म्हणजे काय काय वेगवेगळं शिकायला मिळतं आपल्याला। तर आपण बघूयात पुढे काय काय आहे ते। म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतात ते पण इथे असे दाखवलेले आहेत, वेगवेगळ्या ह्याच्याने कसं काय काय करता येतं। आणि इथे असं 3D टाईप हाऊस आहे, म्हणजे कोणत्याही अँगलने बघितला ते तुम्हाला ते कळू शकतं। तिथे सारांश आणि स्वरा असं काय काय करत होते त्याच्यामध्ये, तर आपण ते बघूया। आता या विंडोत नंतर छोट्या विंडोत जा। कुठे गेली सारांश लवकर? हाय, नाही लुक फ्रॉम हिअर सांगितलं, बघूया काय दिसतं। ये इथे ये। इथे जुन्या ट्रेनचे असे मॉडेल ठेवलेले आहेत, वेगवेगळे इंजिन डबे जे असतात ते, आणि त्याची इन डिटेल सगळी हिस्ट्री इथे दिलेली आहे। इथे लहान मुलांना म्हणजे बिलो 15, 18, 16 वगैरे असतात ना, त्यांना घेऊन जाण्यामध्ये वर्थ आहे, पैसा वसूल आहे। मुलांना खूप नॉलेज पण मिळतं, आणि इथे वेगवेगळे शो पण आहेत, ते पण आता आपण पुढे बघूया। ते पण करा, ते काय बघ। इथे एक मला चांगली गोष्ट वाटली की प्रत्येकाचे इन डिटेल्समध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे। इंग्लिश, मराठी, हिंदी अशा सगळ्या लँग्वेजमध्ये त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे, काय केल्याने काय होतं ते सगळं आहे तिथे। इथे एक शो आहे, तो आम्ही इथे आता बघायला चाललो आहे। एंट्री आपण जिथे घेतो ना तिकीट, तिथेच ह्याची सगळ्याची तिकीट घेतली जाते, आणि ते फक्त ते चेक करतात किती जण आहेत असं करून मग ते एक अर्ध्या तासाचा वगैरे असा शो असतो, 20-30 मिनिट्सचा वगैरे। तर मी थोडेसे त्याचे क्लिप्स घेतलेले आहेत, तर तुम्ही ते बघू शकता। पण व्हिडिओमध्ये ते प्रॉपर आले नाही आहे, तिथे जाऊनच तुम्हाला नीट असं रिक्लाइन सीट वगैरे आहे, म्हणजे ते एन्जॉय करता येईल त्याचं। आता दिवाळी वॅकेशन येतच आहे, तर तुम्ही नक्की मुलांना घेऊन जाऊ शकता। ऑस्ट्रेलिया के हजारों मगरमच्छों से मेल खाती है, और ये कहानी बहुत खास रही है। एक शो बघून झाल्यानंतर आम्ही काही खायला वगैरे आणलं होतं, मग तिथे आम्ही बसून थोडंसं खाल्लं, आणि मग परत नंतर दुसऱ्या शोसाठी गेलो। डायनासोर
हा शो जो आहे तो खूप वर्थ आहे बघायला। असं आतमध्ये ते आपण बसतो आणि जो शो आहे तो मी तुम्हाला इथे दाखवते। 1 सेकंदाचाच काढलेला आहे, पण तो तिथे बसून बघण्यामध्ये जो एन्जॉय करण्यामध्ये आपल्याला आहे ना, ते तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल। तर अशा प्रकारचं ते असतं। त्यानंतर होतं ते विमानाचे सगळे असे पार्ट ठेवलेले आहेत। प्रत्येक ह्याचं काय काय यूज केला जातो, कसं यूज करतात, असं सगळं इन डिटेलमध्ये दाखवलं आहे। तर ते पूर्ण फिरण्यासाठी ॲक्च्युली पूर्ण दिवस पाहिजे आपल्याला। सकाळी जर तुम्ही गेला तर डायरेक्ट संध्याकाळी बाहेर येऊ शकता। म्हणजे प्रत्येक ह्याचं त्यांनी म्हणजे हे पण दाखवलेलं आहे, आवाज पण त्याचा दिलेला आहे, कसा इफेक्ट येतो, काय आहे, इन डिटेलमध्ये सगळी हिस्ट्री त्याच्यामध्ये दाखवलेली आहे। ते 2-3 फ्लोअर आहेत। प्रत्येक फ्लोअरवर त्यांनी डिफरंट असे हे दाखवलेले आहेत। आता हा फ्लोअरवर आहे ते डायनासोरचं केलेलं आहे त्यांनी।
themselves. Everyone is equipped with all kinds of tricks, largest animals of the oceans, such as waves, contain phytoplanktons, form the base of every food chain the ocean has. Small fishes, such as stonefish, mammals such as dolphins, 1,000 identified species, and species yet to be documented. इथे आपल्याला कॅन्टीन पण आहे. जर काही भूक वगैरे लागली तर आपण खाण्याची सोय केलेली आहे. तर इथे नूडल्स वगैरे होते ते आम्ही मुलांना दिले होते खायला. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते बघायला.